आणि तुम्ही आमचं आरक्षण संपवताय. मुख्यमंत्री महोदय, अरे कोणतरी मोर्चानं आला, झुंडीची भाषा बोलला, तुमची आयमाई काढली. आमच्या ओबीसी बांधवांनी कधी असे वागले? आमचे ओबीसी बांधव कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये गेले? नाही गेले. माझ्या दलित बांधवांना, माझ्या आंबेडकरी जनतेला आमची विनंती आहे, मंडल आयोग लागू करण्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला होता. मंडल आयोगाच्या अगोदर कालेलकर आयोग 340वा कलम बाबासाहेबांनी अभ्यास केला होता. हा मंडल आयोग लागू करण्यासाठी रामविलास पासवानांपासून, शरद यादवांपासून, लालू प्रसाद यादवांपासून, बाळासाहेब आंबेडकरांपासून, अरुणजी कांबळेंपासून, महाराष्ट्रातले दिबा पाटील, महाराष्ट्रातले बबनराव डाकणे, महाराष्ट्रातले गोपीनाथरावजी मुंडे, महाराष्ट्रातले शिवाजीराव बापू शेंडगे, अण्णासाहेब डांगे, जनार्दन पाटील, शब्बीरभाई अन्सारी, या माणसांनी मंडल आयोग अंमलबजावणीसाठी लढा उभा केला, लढा लढला. आणि 94 नंतर आमची माणसं कुठेतरी नगरसेवक, कुठेतरी एखादा झडपीचा सभापती, कुठेतरी एखाद्या शहरामध्ये ओबीसीचं आरक्षण पडला तर एखादा बंजारा महापौर, एखादा वंजारी महापौर, एखादा धनगराचा जिल्हा परिषदेला अध्यक्ष, एखाद दुसरा. आज हेच आरक्षण या कुणबी सर्टिफिकेटद्वारे तुमचं चॅलेंज झालंय. तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे यांनी ऑलरेडी. आणि मुख्यमंत्री महोदय, अनेक चोरांच्या टोळ्या आम्ही बघितल्या, कमिशन एजंटच्या टोळ्या बघितल्या, ऊसतोडीच्या टोळ्या बघितल्या, अनेक टोळ्या बघितल्या. पण महाराष्ट्रामध्ये आता जात चोरणाऱ्यांची टोळी मुंबईला आली. आता काय म्हणतील, सर तुम्ही काय बोलताय? अहो, एवढं सहज आणि सोपं आहे का हो? एवढं सहज आणि सोपं आहे. 400 वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यवस्थेमध्ये ज्यांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला, त्या माणसांना सुद्धा या लोकशाहीमध्ये, या माझ्या भारतामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, मग तो दलित असेल, मग तो आदिवासी असेल. आणि ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. बाबांनो, एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वा कलम लिहिलं, ओबीसीचं आरक्षण तुम्हाला दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इथल्या व्यवस्थेनं विचारलं. अगदी जबाबदारीनं मी तुमच्या समोर सांगतोय, पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये, माझ्या गावगाड्यातल्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेब, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, त्याला तुम्ही एससीचं आरक्षण दिलं, हे आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब, तुम्ही डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण बाबासाहेब, तुम्ही गावगाड्यातल्या धनगराला, माळ्याला, कोळ्याला, वंजाऱ्याला, बंजाऱ्याला, या लोकांना का ओबीसीचं आरक्षण देताय बाबासाहेब? यांच्या बरोबर कुठे छूताछूतपणा पाळला गेला? अरे ही तर गावात बलदंड माणसं आहेत. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसद सभेसमोर सांगितलं, मी दलितांना आरक्षण कायद्यानं दिलंय, सूचित दिलंय, मी आदिवासींना आरक्षण दिलंय, पण गावगाड्यामधला बलुता अलुता, गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमाती आजही डोंगराच्या कुशीला रात्रंदिवस अंग मेहनतीचं काम करतायत. तांड्यावरचा बंजारा असेल, ऊसतोडी करणारा वंजारी असेल, किंवा मेंढपाळाचा व्यवसाय करणारा मेंढपाळ धनगर बांधव असेल, किंवा गावामध्ये बलुत्याचं आलुत्याचं काम करणारा परीट, धोबी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, सोनार, हे माणसं इथल्या व्यवस्थेमध्ये नेहमी 2 नंबरला राहिले, दुय्यम भूमिकेत राहिले. गावाचं गावपण, गावचा गाडा, गावचा देशमुख, गावचा वतनदार, गावचा जागीरदार, या माणसापासून हा नेहमी दुय्यम भूमिकेत राहिला. म्हणून मी ओबीसीचं आरक्षण दिलंय. आता उठसूट लोकांना डोहाळं लागल्यात, आम्ही गरीब झालो आणि आम्ही गरीब झालो. अरे गरिबी कर्तृत्वाने येत असते, जात असते. एखादा नादान माणूस निघाला की गरिबी येते, आणि एखादा कर्तृत्वान माणूस निर्माण झाला, पैसे येतात. अरे पण आमचं जात वास्तव,
एखादा नाभिकाचा पोरगा, एखादा बेरड बेडर रामोशाचा पोरगा, एखादा बंजारा समाजातला पोरगा अरे जन्माला आला की त्याची जात चिकटून येते. जात जाते का पैसे जास्त आले. एखाद्या माझ्या भटक्या विमुक्त जातीतल्या एखाद्या माणसानं, एखाद्या कुडमुड्या जोशाच्या पोरानं कलेक्टर झाला आणि त्याने 4 पैसे कमवले तर त्याची काही जात बदलते का? त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का? जात ही वर्षानुवर्ष शेकडो वर्ष आमच्या जन्मानं आम्हाला येते आणि मग हे सामाजिक मागासले पण जाती आधारीवर आहे. त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं या व्यवस्थेमध्ये त्यांचा हक्क अधिकार नाकारला. अरे एखादा नोकरीमध्ये एखादा पोरगा जर आपल्या अभ्यासाने एखादा PI झाला, एखादा DYSP झाला, त्याच्या हाताखाली काम करणारा विश्वास पाटील नावाचा लेखक, जबाबदारीने बोलतोय बरं का, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही. विश्वास पाटील माहितीये का नाही तुम्हाला? लेखक, कादंबरीकार, पानिपत कादंबरी, झाडाधरती कादंबरी, पांगिरा कादंबरी कुणी लिहिली? विश्वास पाटलानं. गडी काय बोलला माहितीये का काल परवा दिवशी? म्हणला माझ्याकडे दाखला नव्हता आणि दाखला काढून म्हणला आरक्षणाच्या माध्यमातून पुढे गेली आणि मी हुशार असून म्हणला मी त्याच्या हाताखाली काम केलं. म्हणला लायकी नसलेल्या. अरे आमची लायकी त्याला सांगू का? राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख आमचा बेहरजी नाईक होता आणि त्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना करते आणि तू आमची लायकी काढतो. तुला लेखक म्हणून आम्ही गळ्यातला ताईत म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये वागवलं आणि तू काय म्हणतो? आमचा भारूड नावाचा अधिकारी, राजेंद्र भारूड, आदिवासी समाजातून येतो, कलेक्टर आहे. आदर्श कलेक्टर म्हणून ज्या माणसाचं नाव घेतलं जातं तो भारूड. आमचे तात्याराव लहाने, आमचे तुकाराम मुंडे, आमच्याकडे लायकी नाही, आमच्याकडे गुणवत्ता नाही. काय सांगतो काय तू? भालचंद्र मुनगेकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, आमच्याकडे गुणवत्ता नाही. सुखदेव गायकवाड, काय ती माणसं? तुम्हाला संधी मिळण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, पंचायत राजमध्ये एक संधी मिळाली तर तुम्ही त्या संधीचं सोनं करता. हे तुमचं प्रतिबिंब इथल्या लोकशाहीमध्ये उमटलं पाहिजे, इथल्या विधानसभेमध्ये उमटलं पाहिजे, लोकसभेमध्ये उमटलं पाहिजे. आता यांची अडचण काय आहे माहितीये का? यांची अडचण, यांना शिक्षण आणि नोकऱ्याचं या जरांगीला काही पडलेलं नाही. त्याला पडलंय गावचा राजकारण. तुम्हाला कळलंय आता वागाडू? ह्यांना पडलंय अरे गाव आमचं आहे, गावात दहशत आमची आहे, गावातलं पाटील आम्ही आहे. पण यावर्षी झेंड्याची दोरी कुणी वडली तर आमच्या SC एखाद्या मातेनं बहिणीनं वडली. झेंड्याची दोरी कोण वडतंय? ओबीसीचं आरक्षण पडलंय आणि त्या वरच्या आईला धनगराची 2-4 घरं आहे ती आणि तिथनं आलंय आणि झेंड्याची दोरी वडतंय. दुखणं हे आहे. काय दुखणं आहे? एक गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस, ऊसतोड मजुराचा पोरगा, दिल्लीच्या तख्तावरती जाऊन महाराष्ट्राचं नेतं. ही संधी मिळाल्यानंतर तुम्ही सोनं करताय. केलं पाहिजे ना सोनं. काय बोलावं, कसं बोलावं? एवढा निकृष्ट दर्जाचा GR या महाराष्ट्र शासनाने काढलाय. पण GR काढू द्या, तो कोर्टात जाईल. आता मुख्यमंत्री महोदय, आम्ही प्रत्येक गोष्ट कोर्टातनच मंजूर करून घ्यायची का हो? कोर्टातनच प्रत्येक गोष्टीचा न्याय घ्यायचा. मग तुम्ही कशासाठी आहे? मग आम्ही तुम्हाला का निवडून दिलं? आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्यांच्या मतासाठी हे आमचं आरक्षण संपवलंय ना, तुम्ही भाजपचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही एक सर्वे करणारी एजन्सी आमच्यासाठी नेमा आणि आमच्या वाड्या, वस्त्या, तांडे, आम्ही ओबीसी बांधवांनी मतदान कुणाला केलं हे एकदा बघा. आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवला आणि केसाने गळा कापायचं काम तुम्ही या ओबीसींचं केलंय. बाबांनो, खरं तर आज तुम्ही इथं साखळी आंदोलन उभं केलंय. काल भुजबळ साहेब